कुठल्याही माणसानी किंवा कुठल्याही व्यक्तीनी त्याचा रिटायरमेंट प्लॅन म्हणून LIC कडे बिलकुल बघू नये. LIC कडे तुम्ही इन्शुरन्स घ्या, मी नाही म्हणत नाहीये, पण त्याला इन्शुरन्स सारखं ट्रीट करा. करेक्ट. त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून ट्रीट करू नका. अशा अनेक ॲसेट क्लास आहेत. बँक FD मध्ये कधीतरी मला पैसे लागणार आहेत म्हणून आपण बँकेत पैसे ठेवतो नेहमी. तिथेही जर आपण रिटर्न बघितला तर तो इन्फ्लेशन लेवलपेक्षा खूप खाली आहे. करेक्ट. असे भरपूर क्लास असतात की जिथे आपण इन्व्हेस्टमेंट टाळल्या पाहिजेत करणं. इक्विटी ॲसेट क्लास हा एकमेव ॲसेट क्लास असा आहे की ज्यांनी गेल्या 25 वर्षांमध्ये लोकांकरता वेल्थ क्रिएट करायचं काम केलेलं आहे. मलाही माहिती आहे तुम्ही सेबी रजिस्टर आहात. हो. आमच्या प्रेक्षकांना तेही जाणून घ्यायला आवडेल की तुमचा सेबी रजिस्ट्रेशन पर्यंतचा प्रवास कसा होता, कसा तो टर्न गोष्टी घडत गेल्या आणि तुम्ही सेबी रजिस्टर अनालिस्ट झालात. हो, तसं बघायला गेलं तर माझं बॅकग्राऊंड जे आहे फायनान्शियल बॅकग्राऊंड नाहीये बिलकुल. ओके. लोन काढून इन्व्हेस्टमेंट जे आता लोक करतात त्यांनी हे नाही केलं पाहिजे. आपण इन्व्हेस्टमेंट करतो हे आपले जे स्पेअर पैसे असतात ते वाढावेत म्हणून करतो आपण. आणि आता असं खूप बघण्यात आलं की लोक लोन काढून डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतात, जसं फ्युचर ऑप्शन्समध्ये. करेक्ट. हा एक खूप स्पेक्युलेटिव्ह ॲसेट क्लास आहे नक्कीच. की जिथं हे इन्व्हेस्टमेंट ह्या नाही आल्या पाहिजेत. लोन काढलेल्या तिथं कुठल्या इन्व्हेस्टमेंट आल्या पाहिजेत, तर तिथे तुमच्याकडे असे पैसे की जे गेले पूर्ण तरी तुम्हाला फरक नाही पडणार, तेवढेच पैसे तिथे आले पाहिजेत. ओके.